सो गुड मॉर्निंग भावांनो आणि बहिणींनो सगळ्यांना. आताच आपली सकाळ झाली. आता जस्ट आपण उठलो, एक 10-15 मिनटं झाले. सो आता थोडी आपली घरातली कामं आहेत ती करून घेतो आणि नंतर आपण फ्रेश वगैरे होऊन भेटूया इंट्रोमध्ये. चला फ्रेश वगैरे होतो ना, इंट्रोमध्ये भेटतो. 1 hour later. नमस्कार भावना आणि बहिणींनो, कसे सर्व मजेत ना. मी अन्सर फकीर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो भाई आताच फ्रेश वगैरे झालो. म्हणजे आपली तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बोललो मी की आपला थोडा घरातलं काम होतं, म्हणजे थोडे घरची साफसफाई पण करायची होती आणि माझे कपडे वगैरे सगळे धुवायचे होते, झाडू लादी वगैरे करायची होती. त्याच्यामुळं आपल्याला थोडा टाईम गेला, जवळजवळ भरपूर टाईम गेला म्हणजे. आणि आता जस्ट फ्रेश वगैरे झालो आणि रेडी वगैरे झालो आहे प्रॉपर. आता मुद्द्यावर येऊ आपण. सो आजचा आपला शो काय कोळी बीटचा वगैरे नाही आहे. म्हणजे आजचा आपला गणपती बाप्पांचा 4था दिवस आहे आणि आज काय जास्त कोणाला शो वगैरे नसतात. सो आपण आज चाललो आहे आपल्या वैभव भावाच्या ग्रुपमध्ये वाजवायला, किंग बॉईजमध्ये. तुम्ही लास्ट टू लास्ट आपला जो ब्लॉग बघितला एंडला, त्याच्यामध्ये आपले सगळे भाऊ भेटलेले, म्हणजे सुनील पण भेटलेला होता, आपला वैभव भावाचा पण ग्रुप होता. सो आपण त्याच ग्रुपमध्ये चाललो आहे आज, किंग बॉईजमध्ये आपल्या वैभव भावाच्या ग्रुपमध्ये वाजवायला चाललो आहे. आणि आपला शो या संदर्भामध्ये की आज म्हणजे गणपती बाप्पाचा 4था दिवस आहे आणि मोस्ट ऑफली आपले जे गणपती वगैरे बसवतात त्यांच्या आज सत्यनारायणची पूजा वगैरे असते. सो आज त्याच संदर्भामध्ये आपल्याला शो आहे की आज सत्यनारायणची पूजा आहे. आपल्याला मुलुंडला जायचं आहे. आपल्या मुलुंडला वैभव भावाचा शो आहे, फॅन्ड्री भावाचा. सो तेच आज सत्यनारायणची महापूजा आहे त्यांची, जे आपले पार्टीवाले असतील त्यांची. सो त्यांनी आपल्याला आपल्या वैभव भावाच्या ग्रुपला सत्यनारायणच्या पूजेसाठी शो दिलेला आपला वाजवायला. सो आता मी रेडी वगैरे झालो आहे आणि आपली भावाची टी शर्ट वगैरे आपल्याला भावानी पहिलेच दिलेली होती. आपण मागा एक भावाचा शो वाजवला आगमनाचा, ज्या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन होतं म्हणजे 27 ऑगस्टला. त्या दिवशी भावासोबत आपण एक शो केलेला होता. मी ब्लॉग वगैरे बनवला नाही कारण की माझी तब्येत फुल डाऊन होती, तरी पण मी त्याच्याकडे वाजवायला गेलेलो. सो आपल्याला भावाने ऑलरेडी आपल्याला टी शर्ट दिलेली होती. सो आता त्याची टी शर्ट वगैरे घालून मी निघालो आहे. मी तुम्हाला नंतर दाखवतो जेव्हा म्हणजे आपल्याला निघायला टाईम आहे. म्हणजे आता जवळजवळ 1 वाजत आला आहे आणि निघायला वेळ आहे, 3 वाजेपर्यंत निघायचं आपल्याला. सो मी थोडं माझं काम वगैरे आहे ते करून मग नंतर दीदीकडे आपण जेवायला वगैरे जाऊ आणि तिथून नंतर आपल्या वैभव भावाच्या घरी वगैरे जाऊ. मग तिथून सगळे पोरं जेव्हा भेटतील तेव्हा तुम्हाला मी प्रॉपर आपल्या भावाची टी शर्ट वगैरे दाखवतो. सो आता मी निघतो. पहिले आपल्या भाईच्या घरी जायचं आहे कारण की भाईची गाडीची चावी रात्री चुकून माझ्याकडे राहिली. ती पहिले भाईच्या गाडीची चावी द्यायची आणि त्यानंतर आपल्या एक 2 कामं आहेत, ती कामं करून आपण डायरेक्ट येऊ दीदीकडे जेवायला. सो मी आता निघतो. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपला हा ब्लॉग एन्जॉय करा. मी आता निघतो आणि पहिले जातो भाईकडं आणि तिथून आपली कामं करून डायरेक्ट जाऊ दीदीकडं, मग तिकडंच भेटू. चला बाय. सो भाई आला आपण दीदीच्या इथं आता बिल्डिंगमध्ये. बघूया आमची मंडळी काय करतात आता. दरवाजा लॉक. बाबा जेवणाची तयारी आहे इकडे मॅडमजी. सगळ्यात पहिले आई माऊलीचं दर्शन घ्या. आपले आई माऊलीचा होतो. बाप भाई क्या विषय तुम्हारा? पालाला. अरे भाया, ये भाया, ही कोण? सोपी. आमचा शाकाल. चला जेवणाची भांडी घ्यायची सुरुवात झाली तर म्हणजे आता जेवायला लवकर भेटेल आपल्याला. जेवण वगैरे घेतो मग भेटतो तुम्हाला. चला 1 hour later. आता निघून आपण दीदीच्या इथून. आता थोडा स्टेशनला एक काम आहे आपल्या पनवेल स्टेशनला. तिकडं आपल्याला पार्सल द्यायचं, तर पार्सल देऊ आणि डायरेक्ट जाऊ वैभव भावाच्या घरी. त्यांची पण तयारी वगैरे चालू आहेत. आता वैभवकडे जाऊ, म्हणजे पहिले स्टेशनला जातो आणि तिथून वैभवकडे जाऊ. चला वैभवच्या इथे भेटू.
भावना आपण वैभव भावाच्या घरी आपल्या पॅन्ट्रीच्या शेड आता रेडी होतो आपला. बघूया वरती जाऊन काय पोझिशन आहे शेडच्या आपल्या. सो जातो वरती वैभव भावाच्या घरी, तिकडे भेटवतो त्याला तुम्हाला. चला फायनली आपण निघालो आता वैभवच्या इथून. आपलं सामान घेतलं आणि वैभव शेठ आलेले आहेत. आता सामान वगैरे घेतलं सगळा. आपल्या इथून 2 रोटो वगैरे घेऊन जायचे आहेत. बाकीचं सामान आपला तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोलू, आपल्या भावाचा गाला आहे तिथं पोदीवर, तिकडे आहे सामान. सो आता इकडनं सामान आपण घेऊन जाऊ. पहिले आपला गाल्यावर टेम्पो लागला आहे, तिकडं सामान घेऊन जाऊ आणि हा सगळा सामान आपण टेम्पोमध्ये लोड करूया. चला कंट्री शेट. अभि कुठे आहे? अभि पण आला आहे मागणं कीबोर्ड घेऊन. अभि बाय. चला निघूया आता आणि डायरेक्ट भेटू गाल्यावर. मग तिथे सामान वगैरे लोड करून भेटू, आपल्या सगळ्या पोरांना भेटवतो. चला आता आपण आलो आपल्या गाल्यावर भावाच्या. सामान वगैरे सगळं लोड करून घेतो पटापट. सामान वगैरे लोड करून घेऊ. आपल्या टेम्पोमध्ये सामान वगैरे लोड झालं आहे. आपली गँग वगैरे सगळे आले, बाकी सगळं मागणं येतात. हा दलिंदर आता आलाय, सामान बिमान भरलं. पैसे घेतले भाई. आता आज टेम्पोची सवारी आहे आपली भरपूर दिवसानंतर. सो निघू चला आता डायरेक्ट वे टू मुलुंड. आता आपण आलोय मुलुंडमध्ये. कलर शेट काले हो, काला चष्मा आणि सगळे गँग उतरले. आता आपलं लोकेशन बघा मुलुंडमध्ये. आपल्याला इथं वाजवायचं स्टँडिंग, आणि आपल्याला स्टँडिंग काम आहे. तुम्हाला मी बोललो ना. याचं काय चाललंय? ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? चला सामान वगैरे काढून घेऊ आणि डायरेक्ट जाऊ मंडपामध्ये. आपल्याला स्टँडिंग वाजवायचं आहे. 2 रोटोचं काम आहे, स्टँडिंग वाजवायचं. चला सामान वगैरे काढताना भेटू. भाई आपला गणपती बाप्पा बघा आजचा शोचा. आणि आपल्या मंडळाचा गणपती तुम्हाला मी मगाशी बोललेलं बघा. हा मंडळ आहे शिवसेना शाखेचा. सो मी पहिल्या आधी बोललेलो की आपला घरगुती गणपती आहे, आपल्याला काय आयडिया नव्हती. मंडळाचा गणपती आहे आपण. आणि हा गणपती उद्या विसर्जन होणार, म्हणजे प्रॉपर 5व्या दिवशी. आणि आज त्याची पूजा आहे, सो आपल्याला पूजेसाठी वाजवायचं. स्वतः पटापट सामान लावून घेऊ. चला आपला सेटअप वगैरे लावून झाला इथं. आता सँडी सनियाल, अमित शेठ. सेटअप वगैरे झाला आहे. आता कनेक्शन वगैरे करू, डायरेक्ट वाजवायला घेऊ. तो चलिए शुरू करते हैं.
या ठिकाणी पॅकअप का सँडी सनियाल पॅकअप भाई पॅकअप इथं पॅकअप भाई पॅकअप घेऊ भांडी उचलायला आता या भांडी उचलून भेटतो सगळ्यांना चला सामान वगैरे सगळा पॅक करून झालाय अमितराव सामान वगैरे आपला सगळा पॅक करून झालाय आम्ही बघा समोर टेम्पो आहे तिथं आपल्या सोमेश भाऊची टेम्पो आहे सामान वगैरे भरू निघू डायरेक्ट पनेली सँडी सनियाल चला टेम्पोत सामान टाकू निकलेश राजवाडे आले सन्या ए सन्या यो गोन्या चावतोय बघ कसा सगळं सामान ठेवला आता निकलेश घर पे डायरेक्ट घरा पनवेल तिकडे पण 2 माकडं बसलीत हा बघ बनसोडे चला आता डायरेक्ट टेम्पो वगैरे काढून डायरेक्ट निघू घरी पनवेलला जाऊनच भेटू त्या सोनूने चप्पल पाडल्या हायवेला धडपडतोय आता तर धडपडा लागला या लवकर या माणसाला गाडीवर बसता येत नाही याने चप्पल चालताना गाडीवर कोण बसायला चालत्या गाडीला चप्पल बाहेर पडले चालत्या गाडीला चप्पल बाहेर पडतोय अरे सटकली भाई सटकली काय माणूस चालत्या गाडीला चप्पल बाहेर पडतोय नंतर कळलं 1 hour later. फायनली आपण आलो आपल्या गाल्यावर भावाच्या सोनूबाई चप्पल पडलेली यांनी चप्पल पाडली हायवेला लाज वाटली पाहिजे याला सो भाई आता सामान वगैरे काढून घेतो पटापट टेम्पोतनं आम्ही एवढीच चेंडरे मेंढरे आहेत 1 2 3 4 5 6 पटापट सामान टाकतो गाल्यामध्ये निघू डायरेक्ट घरी चला काय घेऊ ब्लॉगमध्ये अरे पण तू काळा दिसतो काय करू मी चला सामान काढून घेऊ पटापट चला या ठिकाणी भाई आपलं सगळं सामान अनलोड झालेला असतो गाल्यामध्ये ठीक आहे सोनू ए ती मशीन घे उचल तिला उचल काम चुकार एक काम नाही केलंय वरून फक्त सामान द्यायचं काम केलंय आणि बाईने तुला मी टाकणार आहे मोठी वाली मी ये भगवान क्या जुलुम है सारा काम करूं मैं खाए वो अब कुछ नहीं हो सकता क्या चला भाई सामान सगळं अनलोड झालाय आता गाला आपला लॉक करू आणि थेट निघूया घरी चला भेटू सो भाई फायनली आपण आपल्या घरी आलोय म्हणजे आत्ताच जस्ट घरी वगैरे आलो नाही अजून फ्रेश वगैरे झालो नाही आता जवळजवळ 2:30 वाजलेत आणि जस्ट आपण आता घरी आलो आणि तुम्ही जसं बघितलं आपण सामान वगैरे ठेवलं त्यानंतर आम्ही सगळेजण निघत होतो घरी आमचा आपल्या वैभव भावाचा वगैरे आमचा सगळ्यांचा 4-5 जणांचा प्लॅन झाला का काहीतरी खायला वगैरे जाऊ सो आम्ही इथंच आपल्या सोतापूर स्टॉपला आपण थोडंसं जेवायला गेलो चायनीज वगैरे सो तिकडून जेवण वगैरे जस्ट आपण घरी वगैरे आलो अजून फ्रेश वगैरे झालो नाही आणि आजच्या शोबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला ब्लॉगच्या स्टार्टिंगला मी बोललेलो की आपल्याला म्हणजे घरगुती गणपतीची म्हणजे पूजेचा शो आहे पण तसा काय विषय नव्हता आपल्याला मुलुंडमध्ये आपली शिवसेनेची शाखा आहे त्यांनी गणपती बसवलेला होता सो त्यांचा उद्या गणपती विसर्जन होणार आहे सो त्यांनी आदल्या दिवशी म्हणजे आज आपल्याला शो दिलेला होता आपल्या वैभव भावाला किंग बॉईज ग्रुपला सो आपण सत्यनारायणच्या पूजेसाठी आपण बँजो वाजवायला गेलो संध्याकाळी पूजा त्यांची सकाळी वगैरे म्हणजे दुपारच्या टायमाला आटपलेली होती म्हणजे पूजा वगैरे सगळी आणि संध्याकाळी आपल्याला त्यांनी खास म्हणजे बँजो वाजवायला बोलवलं होतं तिकडं सो असाच शो होता आपला आज म्हणजे पूजेसाठीच होता सो आता आपला व्लॉग आहे तुम्ही इथं एंड करायला घेतो आता उद्यापासून कंटिन्यू आपले कोलीबीटचे ब्लॉग चालू होतील म्हणजे उद्या 5 दिवसाचे विसर्जन त्याच्यानंतर मग 6वा दिवस 7वा दिवस हे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच सो आजचा शो आपला किंग बॉय सोबत होता आणि पुढं पण असे शोज आपले चालू राहतील सगळ्या म्हणजे आपल्या कोळीबीटसोबत पण चालू राहतील बाकी कुठल्या ग्रुपसोबत असतील ते पण तुम्हाला मी ब्लॉगद्वारे सांगेनच सो आता मी तर हा आपला जो ब्लॉग आहे तो एंड करायला घेतो असा जाहीर करतो आणि तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी आता तुमची इथे रजा घेतो चला सगळ्यांनी बाय काळजी घ्या सुरक्षित राहा